नमस्ते, श्रावूस किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी बनवत आहे शेंगदाण्याची चटणी. त्यासाठी मी घेतलेले साहित्य शेंगदाणे, लसूण पाकळ्या, चटणी आणि मीठ. आणि उकळीमध्ये मी ते सर्व साहित्य घालून घेतले आणि ते मी उकळीने शेंगदाणे बारीक होईपर्यंत चेचत आहे. येथे तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे बारीक होत आहेत. असे उकळीमध्ये चेचल्यानंतर शेंगदाण्याला थोडेसे तेल सुटून आपली चटणी खमंग होते. मिक्सरपेक्षा उकळीमध्ये केलेली चटणी ही खूप छान लागते. आता आपली शेंगदाणे बारीक करून झालेले आहेत. ते तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे कसे बारीक झालेले आहेत ते. आता एक तवा गरम करून त्यामध्ये मी 2 चमचे तेल घालून त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पूड घालत आहे आणि आपण बारीक केलेले शेंगदाणे मी त्यामध्ये घालत आहे आणि ते चांगले भाजून घ्यावेत. त्यामुळे शेंगदाण्याला असं छान लालसर रंग येतो. आता ही आपली शेंगदाण्याची चटणी तयार आहे. ही जेवताना तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते. ही शेंगदाण्याची चटणी कशी छान बारीक झाली आहे उकळीमध्ये तुम्ही बघू शकता आणि ती खायलाही खूप छान लागते. तर तुम्ही नक्की करून बघा. धन्यवाद.